2015 पासून बेटी बचाओ बेटी पढाओ या आंदोलनाची किंवा या गोष्टीची आपण सुरुवात केली आहे केंद्र सरकारकडून. तर याची सुरुवात आपण केली आहे कुठून सगळ्यांना माहिती आहे का? तर हरियाणामधून केली आहे. का केली आहे हरियाणामधून? तर तिथं सगळ्यात जास्त सेक्स रेशो मुलींचा कमी आहे. मुली खूप कमी जन्माला येतात तिथं. त्यामुळे आपण हरियाणामधून बेटी बचाओ बेटी पढाओ या आंदोलनाची सुरुवात केली आहे. गरज का आहे या गोष्टीची? तर आपण मुली खरंच आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये सुरक्षित आहेत का? आपण जिथे राहतोय आपल्या घरात आपण सुरक्षित आहोत का? किंवा आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये आपण सुरक्षित आहोत का? किंवा आपण कुठेही सार्वजनिक ठिकाणी जातो या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत का? हा प्रत्येक मुलीच्या प्रत्येक मुलाच्या, ज्या मुलीचा भाऊ आहे त्याच्या मुलाच्या मनात, आपल्या बहिणीबद्दल हा प्रश्न आहे, आई वडिलांच्या मनात हा प्रश्न आहे, नातेवाईक आहेत. ह्या सगळ्यांसाठी आपण जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. आपण आता रिसेंटली बदलापूरची घटना बघितली, याच्या आधी आपण कोपरगावच्या घटना बघितलेल्या आहेत. पण या सगळ्याचा अंतिम रिझल्ट काय मिळतोय आपल्याला? तर काहीच नाही. या सगळ्या गोष्टी अशाच गाजल्या जातात, न्यूजमध्ये येतात, महिनोन महिने या आपण बातम्या ऐकतो सगळेजण, आणि याचा शेवट काय होतो आपल्याला कुणाला काहीच कळत नाही यातलं. तर ह्या गोष्टीला काहीतरी आपल्याला आउटपुट मिळालं पाहिजे. या अत्याचारांवरती आपला काहीतरी कंट्रोल आला पाहिजे. या अशा गोष्टी करणाऱ्या, या क्राईम्स करणाऱ्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे. यासाठी हे आंदोलन काम करतंय. ही कुठली अशी राजकीय संस्था नाही आहे किंवा कुठली अशी संस्थाच नाही आहे. तर हे स्वयंसेवक आहेत जे अगदी उत्स्फूर्तपणे या गोष्टीसाठी काम करतायत. आणि ही खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण ह्या अभियानाचा एक भाग बनतोय. तर सगळ्यांना मी असं आव्हान करेन की आपण यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओसाठी आपल्याकडून आपण सपोर्ट करूया. साठी एक पदयात्रा निघालेली आहे मंगलोर पासून. कर्नाटकमध्ये मंगलोर नावाचं जे शहर आहे तिथून डायरेक्ट दिल्लीपर्यंत हे स्वयंसेवक चाललेले आहेत. हे स्वयंसेवक कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित नाही, कोणत्या संस्थेशी संबंधित नाही, पण एका अत्यंत नोबल कॉजसाठी, एका चांगल्या कारणासाठी यांची पदयात्रा आहे. मंगलोरपासून दिल्लीपर्यंत जवळपास 4 ते 5 महिने ते पायी चालणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ते जनजागृती करणार आहेत. आणि जनजागृती कशासाठी आहे? तर महिलाओं की रक्षा करो, सेव्ह वुमन. स्त्रिया जो आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे, ज्या स्त्रीशिवाय कोणतीही कुटुंब व्यवस्था पुढे जाऊ शकत नाही, त्या स्त्रियांना होणारे अत्याचार रोखण्यासाठी ही मंडळी काम करतायत. आणि यांची सगळ्यात महत्त्वाची मागणी काय आहे माहिती आहे का? की जे बलात्कारी आहे या बलात्कारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि बलात्काराची जी काही प्रकरणं आहेत ती प्रकरणं 1 महिन्याच्या आत ती निरस्त झाली पाहिजेत. कोर्टाने त्याचा निकाल दिला पाहिजे. महिलांविरुद्ध होणारे जे अत्याचार त्या अत्याचारांवर प्रतिबंध बसला पाहिजे. या एका अतिशय चांगल्या कारणासाठी ही सगळी माणसं जे आहेत स्वतःचं कुटुंब सोडून, स्वतःची पर्सनल कामं सोडून लोकांची जनजागृती करतायत. ते आज जनजागृती करून मंगलोरपासून दिल्लीपर्यंत जात आहेत. आणि त्यांनी आज आपल्याकडे येण्याचं औचित्य साधलेलं आहे. त्यांनी आपल्याला या पॅम्पलेटच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे. आपलं वैशिष्ट्य असं आहे की आपली फक्त मुलांची शाळा जरी असली आणि आपल्याकडे मुली नसल्या, हा विषय आपल्याशी संबंधित जरी नसला तरी पण आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्यामध्ये महिला आहेत, आपल्या मुली आहेत, बहिणी आहेत, बरोबर की नाही? तर त्या सगळ्यांमध्ये आपल्याकडे एक जाणीव जागृती होणं गरजेचं आहे की महिला ही उपभोगाची, खेळण्याची वस्तू नाही. तिचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे, तिचं रक्षण केलं पाहिजे. तिच्याविरुद्ध होणाऱ्या ज्या ॲट्रॉसिटीज आहेत, जे निर्घृण कृत्य आहेत ते थांबले पाहिजेत. यासाठी हे जनजागृती करतायत. मी हे जे उपस्थित मंडळी आहेत त्यांची आपल्याला नावही माहीत नाही आहेत, त्यांचं बॅकग्राऊंडही माहीत नाही आहे, पण ते एक चांगलं काम करतायत. त्याला आपण शुभेच्छा देऊयात सगळेजण. त्यांना त्यांच्या पदयात्रेसाठी शुभेच्छा देऊयात. त्यांनी जे काही मोहीम राबवलेली आहे त्या मोहिमेला आपण शुभेच्छा देऊ. त्यांचे आभार मानूयात की त्यांनी हे जे काम करतायत ते अतिशय कौतुकास्पद आहे, समाजासाठी महत्त्वाचं आहे. आणि जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं आहे. कारण शेवटी तुम्ही उद्याच्या नागरिक आहात. तुमच्यामधलेच पुढे जाऊन समाजाचे घटक होणारा, जबाबदार घटक होणार आहात. तर त्या जबाबदार घटकांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की माझ्या परिसरात असलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांशी मी सौजन्याने वागेन. माझ्याकडनं कोणत्या प्रकारची ॲट्रॉसिटी, निर्गुण कृत्य महिलांच्या बाबतीत होणार नाही याची दक्षता मी एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडेल. हाच मला असं वाटतं की आपण त्यांना दिलेला शब्द महत्त्वाचा ठरणार आहे. तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो. तुम्ही इथे उपस्थित झालात, तुमच्या संस्थेचे. वी आर ग्रेटफुल to all of you for your noble cause, sincerity and appreciation towards women. We personally appreciate this all. आम्हाला पण याचा खूप आनंद आहे. म्हणजे माझी हिंदी खराब आहे.